आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ये ट्रांसलेट करना है क्या? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती आणि या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी त्यावेळेस 105 जागा जिंकली आणि शिवसेना 56 जागा जिंकली। अशा 161 जागा आणि काही अपक्ष असं मिळून जवळजवळ 170 लोक हे त्या ठिकाणी निवडून आले होते आणि साहजिकच ही अपेक्षा होती की हमें ये उम्मीद थी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार तयार होईल। त्यावेळी भारतीय जनता पार्टी और माननीय शिवसेना की युति एक बार फिर से होगी। उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रधानमंत्री ने सबके सामने अशा प्रकारची घोषणा देखील केली होती। भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री होगा परंतु ऐसी घोषणा की थी, त्या निवडणुकीचे परंतु दुर्भाग्य से चुनाव का परिणाम आने के बाद शिवसेना आणि शिवसेनेचे नेते हमारे मित्र शिवसेना यांनी वेगळा निर्णय घेतला और शिवसेना के नेता आणि विशेषतः अलग भूमिका ले ली। सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला आणि ज्यांनी पूरे जन्म भर कांग्रेस और एनसीपी का विरोध करते रहे, विचाराचा विरोध केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केला, हिंदुत्व के विचार का विरोध किया कांग्रेस और एनसीपी ने। अशा कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस सोबत त्या ठिकाणी युती केली। ऐसे कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ भारतीय जनता उद्धव ठाकरे ने युती कर ली। हा खरं म्हणजे मॅन्डेटचा अपमान और भारतीय जनता पार्टी को बाहर करने के लिए उन्होंने ऐसा किया। वोट हे महाविकास आघाडीला दिले नव्हते, जनता का वोट ते भाजप सेना युतीला महाविकास आघाड़ी को नहीं दिया गया था, पण त्या मॅन्डेटचा बल्कि बीजेपी और शिवसेना को दिया गया था। त्या ठिकाणी झाला, लेकिन इस रिजल्ट का महाविकास आघाडी अस्तित्वात आली, शिवसेना ने आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये उल्लंघन किया। महाविकास आघाडीच्या पिछले माध्यमातून 2.5 वर्षों में चालू असलेल्या महाविकास आघाड़ी के माध्यम से कुठल्याही इंफ्रास्ट्रक्चर का जो काम चल रहा था, आणि त्यातच किसी प्रकार की कोई नवीन विकास योजना नहीं लाई गई। हा देखील आपल्याला पाहायला मिळाला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 मंत्री हे भ्रष्टाचारात, महाराष्ट्र के इतिहास में 2 मंत्री मनी लॉन्ड्रिंग मध्ये जेलमध्ये जाणं एक अत्यंत आश्चर्य, मनी लॉन्ड्रिंग के मामले में जेल गए हैं, खेदजनक अशा प्रकारची ही बाब होती। यह बेहद ही आश्चर्यजनक बात है। एकीकडे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने बाळासाहेब ठाकरे ने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला आणि दुसरीकडे देश के शत्रु दाऊद इब्राहिम का विरोध किया था। म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, दाऊद इब्राहिम से संबंधित देखील काढण्यात आलं। नवाब मलिक जेल में गए, लेकिन उनके मंत्री पद से उन्हें नहीं हटाया गया। रोज सावरकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान, रोज सावरकर का अपमान हो रहा है, रोज हिंदुत्व का अपमान हो रहा है। संभाजीनगर झालं, पण ते केव्हा झालं? और अंतिम दिन औरंगाबाद को संभाजीनगर किया गया। त्यानंतर कुठलीच कॅबिनेट घ्यायची नसते। जोपर्यंत विश्वासमत होत नाही तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते, हा नियम आहे। जब तक विश्वास मत नहीं होता तब तक कैबिनेट नहीं होती है। संभाजीनगर, लेकिन फिर भी इन्होंने कैबिनेट लेकर औरंगाबाद का नाम, उस्मानाबाद का नाम अर्थात येणाऱ्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहे, कारण ते वैध मानले जाणार नाही, पण त्याला आमचं समर्थनच आहे। मात्र कैबिनेट नई सरकार को फिर से लेनी पड़ेगी। सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय श्री एकनाथराव शिंदे
हे इस शिवसेनेचे परिस्थिति में गटनेते आहेत एकनाथ शिंदे ने आणि शिवसेनेच्या आमदारांची एक मोठी शिवसेना कुचंबणा के विधायक दल के नेता हैं की ज्यांच्याशी लढलो और आणि उद्या त्यांच्याशीच शिवसेना के लढायचं आहे. विधायकों की बड़ी आवाज है। आणि त्यांच्या सोबत जायचं आणि उद्या हिंदुत्वावर मतं मागायची कशी, उद्या आम्ही कशाच्या भरोश्यावर बोलायचं, रोज अपमान होत असेल आम्ही कशाच्या भरोश्यावर लढायचं. आमच्याच हिंदुत्व का रोज अपमान हो रहा था. आमचे हारलेले विरोधक यांना रोज निधी दिला जात असेल तर कशाच्या भरोश्यावर लढायचं. उनके ही विधानसभा अशा क्षेत्र प्रकारचा में विषय उन्हें दबके लक्षात रहना पड़ रहा था। झाल्यानंतर या सर्वांनी यह निर्णय विषय घेतला मेरे सामने आने के बाद की काँग्रेस हम सभी ने निर्णय लिया राष्ट्रवादी युती तोडा. ज्या युतीमध्ये आपण निवडून आलो कांग्रेस ती राष्ट्रवादी युती से ठीक आहे, ती युती आम्हाला तोड़ दी मान्य है। आहे, पण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही राहायला तयार नाही. मात्र एकनाथ शिंदे ने कहा था दुर्दैवाने कि कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ हम रहने के लिए माननीय तैयार नहीं हैं। उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त प्रिफरन्स उद्धव दिला. ठाकरे ने अपने आणि विधायकों शेवटपर्यंत त्यांचीच कास के धरून बजाय ठेवली. राष्ट्रवादी पर ज्यादा तो विश्वास त्यांचा किया। अंतर्गत प्रश्न आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये या शिवसेना का आज आंतरिक ज्यावेळी मामला हे इससे ज्यादा सरकार नहीं गेलं, बोलूंगा। माननीय उद्धवजींनी या ठिकाणी राजीनामा दिला, त्यानंतर या महाराष्ट्राला सरकार एक गई और उद्धव ठाकरे ने अल्टरनेट इस्तीफा गव्हर्नमेंट दिया देण्याची आवश्यकता होती. और महाराष्ट्र को वारंवार एक गेले 2.5 वर्ष अल्टरनेट मी आपल्याला गवर्नमेंट सांगत देने की होतो, असं आवश्यकता सरकार है। चालत नाही, हे कधीही पडेल. पिछले त्याच 2.5 सालों से हम ये कह सांगायचो, रहे हैं आपण कि ऐसी विचारायचं सरकार मला नहीं चलती है। की सरकार पडलं तर निवडणुका होतील का. त्यावेळेस मी आपल्याला सांगायचो की सरकार पडलं तर आम्ही अल्टरनेट गव्हर्नमेंट देऊ, लोकांच्या डोक्यावर निवडणुका आत्ता आम्ही लादणार नाही. बात ये कही जा रही थी कि सरकार गिरने के बाद फिर चुनाव म्हणून होगा, लेकिन हमने ये फैसला किया कि आज हम राज्य को एक अल्टरनेट सरकार देंगे। श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा विधिमंडळ गट, आज एकनाथराव शिंदे के नेतृत्व भारतीय में जनता पक्षाचा विधिमंडळ गट आणि 16 अपक्ष आणि छोटे रजिस्टर्ड पक्षाचे आमदार असा एक मोठा भारतीय गट जनता पार्टी के तमाम विधायक और हाँ, सोबत 16 आलेला आहे. निर्दलीय अजून काही लोक विधायकों के येत आहेत. साथ या सगळ्यांचे पत्र सभी लोग हमारे साथ आए आज आम्ही हैं। गव्हर्नरला दिले आहे. भारतीय जनता पक्षाने आज हा हमने निर्णय गवर्नर केला को पत्र दिया है। की आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही आहोत. बीजेपी ने यह कुठल्या तरी निर्णय किया मुख्यमंत्री है पदाकरता आम्ही चालत काम करत नाही आहोत. ही तत्वांची लढाई आहे, मुख्यमंत्री पद के लिए हम ही काम हिंदुत्वाची नहीं लढाई करते आहे, हैं। ही विचारांची लढाई आहे. आणि म्हणून हिंदुत्व की लड़ाई है। भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे भारतीय मुख्यमंत्री होतील. जनता पार्टी ने ये फैसला किया है कि हम एकनाथ शिंदे को समर्थन देंगे। त्यामुळे आज 7:30 वाजता श्री एकनाथ शिंदे आज 7:30 बजे यांचा एकनाथ एकट्याचाच शिंदे शपथविधी या ठिकाणी होईल. लवकरच पुढची कारवाई करून उनका ऐतिहासिक शपथ विधि मग होगी आम्ही एक्सपान्शन करू. और आगे या की कार्रवाई एक्सपान्शन मध्ये शिवसेनेचे का विस्तार शिंदे होगा। साहेबांसोबत असलेले अपक्षांमधले आणि भारतीय जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपान्शन मध्ये या मंत्रिमंडळात येतील. मी स्वतः बाहेर असेल, पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार. आणि मला अतिशय आनंद आहे इस सरकार को मेरा पुन्हा पूरा एकदा समर्थन रहेगा। हिंदुत्ववादी विचारांचं हिंदू हृदय सम्राट मैं पुनः बाळासाहेब एक बार ठाकरे हिंदुत्ववादी विचार